गुड मॉर्निंग. तर पाठीमागं आपण नंबर सिस्टीममध्ये नॅचरल नंबर्स, होल नंबर्स आणि इंटिजर्स ह्या गोष्टी पाहिल्या होतात. आता या ठिकाणी आपल्याला सुरुवात करायचं ऑपरेशन ऑन रॅशनल नंबर्स. तत्पूर्वी आपण या ठिकाणी पाठीमागच्या नंबर सिस्टीमची थोडक्यात ओळख करून घेऊया. सेट ऑफ नॅचरल नंबर्स काय होता, त्यानंतर सेट ऑफ होल नंबर्स आणि सेट ऑफ इंटिजर्स यांच्याकडून थोडक्यात या ठिकाणी आपण माहिती करून घेऊया काय फरक होता नेमकं या तीन गोष्टीचे. त्यानंतर आपण डेफिनेशन पाहूया रॅशनल नंबरची आणि रॅशनल नंबरची या ठिकाणी ओळख करून घेऊन त्यानंतर त्याचे ऑपरेशन या ठिकाणी शिकायला प्रारंभ करूया. ओके. तर नंबर एक, सेट ऑफ नॅचरल नंबर्स. ओके. नैसर्गिक संख्यांचा संच. कुठून सुरुवात नैसर्गिक संख्येचा संच? आपण त्याला कॅपिटल एन दाखवत असतो. ओके. तर ज्या संख्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7 डॅश इन्फिनिटी इथून सुरुवात होतात त्या संख्येला काय म्हणायचं ठिकाणी? नैसर्गिक संख्या. त्याच्यामधली स्मॉलेस्ट नॅचरल नंबर कोण आहे ठिकाणी? 1 आहे. आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही. ओके. आणि नैसर्गिक संख्येचा संच हे कॅपिटल एन दर्शवितात. या सगळ्या गोष्टी आपण पाहिलो होतो नंबर सिस्टीम पाहताना किंवा नंबर घेत असताना. ओके. गेल्या वर्षी पण बरेच वेळेस पाहिले. तरी आता या थोडक्यात याची ओळख करून घेऊया आपण. त्यानंतर सेट ऑफ होल नंबर. पूर्ण संख्येचा संच. तर पूर्ण संख्येचा संच हे कॅपिटल डब्ल्यूने दाखवतात. ओके. तर पूर्ण संख्यांची जी सुरुवात आहे कशापासून होते या ठिकाणी? 0, 1, 2, 3, 4, 5, 6 डॅश इन्फिनिटी. तर याच्यामध्ये सगळ्यात स्मॉल होल नंबर्स कोणते आहे? मग 0 आहे. ओके. आणि सर्वात मोठी होल नंबर्स सांगता येत नाही आहे. ओके. तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपण माहिती पाठीमागं घेतली होती. आणि तिसरा सण जे आपण आणि त्याच्यावरती ऑपरेशन पण पाहिले होते यावर्षी, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन सेकंड टॉपिकमध्ये. ओके. मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन ऑफ इंटिजर्स यावर्षीच पाहिलं होतं आपण. त्यावेळेसच आपण हे बाकीच्या दोनची पण ओळख करून घेतली होती. तरी डबल एक बार आपण या ठिकाणी त्याची पण ओळख करून घेऊया. इंटिजर्स. पूर्णांक संख्या म्हणतो आपण याला. पूर्णांक संख्येचा संच. ओके. तर पूर्णांक संख्येची सुरुवात जी आहे किंवा पूर्णांक संख्येचा संच जो आहे तो कशाने दाखवतात या ठिकाणी? आईने दाखवतात. तर 0, +or -1 +or -2, त्यानंतर +or -3, त्यानंतर +or -4, त्यानंतर +or -5 डॅश. तर याच्यामध्ये काय एक्स्ट्रा आलं? तर नॅचरल नंबर पण येतात त्याच्यामध्ये प्लसच्या संख्या, होल नंबर पण येते 0 सहित, आणि त्याच्या व्यतिरिक्त निगेटिव्ह नंबर्स येतात. तर त्याला म्हणतो ठिकाणी आपण इंटिजर. तर नॅचरल नंबर 1 पासून सुरुवात व्हायली. ओके. होल नंबर 0 पासून 0, 1, 2, 3, 4 डॅश. इथं 1, 2, 3, 4 डॅश. इथं 0, +1 +2 डॅश. आणि इकडं -1 -2 -3 डॅश. या सगळ्याच गोष्टी या ठिकाणी आपलं पाहता येतात. जर याची आपण नंबर लाईन काढून पाहायची म्हटलं सर्वांची,
1 2 3 4 5 6 -1 -2 -3 -4 -5. तर याच्यातल्या फक्त आपण जर पॉझिटिव्ह नंबर्स घेतलात तर हा कायचा संच बनतो, नॅचरल नंबर म्हणायचं. याला काय म्हणायचं ठिकाणी, नॅचरल नंबर्स. म्हणजे काय याला नैसर्गिक. कशाने दाखवता याला आपण, कॅपिटल एन. याच्यामध्ये जर 0 इन्क्लूड केला, आपण 0 टाकला आपण समजा, तर होल नंबर्स. फक्त 0, नॅचरल संख्येमध्ये जर 0 टाकला तर कोणता संच बनतो या ठिकाणी, पूर्ण संख्या. ह्याला आपण कॅपिटल डब्ल्यूने दाखवतो. आणि पूर्ण नंबर लाईनच प्लस बी मायनस, तर ह्याच्यामध्ये मायनस टाकल्या आणि हा प्लस बी घेतल्या, 0 बी घेतलं, सगळंच घेतलं, तर त्या ठिकाणी इंटिजर्स. ओके, पूर्णांक संख्या जे की आपण आयनं दाखवतो. ह्याच्या व्यतिरिक्त पण सिम्बॉल दिले होते तुम्हाला, आय कॉमा झेड कॉमा जे, असे 3 वेगवेगळे सिम्बॉल या ठिकाणी आपण वापरत असतो. मग तर ह्या झाल्या कोणत्या संख्या या ठिकाणी, नॅचरल नंबर, होल नंबर आणि इंटिजर्स झाल्या. ओके, तर याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी आपला रॅशनल नंबर्स या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. आता मग रॅशनल नंबर्स कुठं आहेत. ओके, जर आपण एखादी नंबर लाईन्स घेतली, ओके, संख्या रेषा काढली आपण, समजा इथं 0 आहे आणि इथं 1 आहे, समजा असं गृहीत धरलं आपण. ओके, हे एवढा एक युनिट आहे. हा 0पासून 1पर्यंत डायरेक्ट बनला का हो, नाही. तर काय असेल इथं 0.1 असेल, त्यानंतर 0.2 3 4 5 मग 0.10 म्हणल्यानंतर ओके 10 येत नाही, 1.0 येते, म्हणजे इथं कंप्लीट 1 बनल. म्हणजे याचा अर्थ काय, इथं 1/10 असेल, त्यानंतर 2/10 असेल, त्यानंतर 3/10, 5/10, त्यानंतर 4 राहिली तर 4/10, त्यानंतर 7/10, त्यानंतर 8/10, त्यानंतर 9/10 आणि मग शेवटी 10/10 म्हणजेच 1. म्हणजे 10/10, 10 1 10, म्हणजे काय ठिकाणी 1 आलं. तर आता ह्या संख्या एवढ्या सापडल्या आपल्या, मग ह्या संख्येला काय म्हणायचं मग. ओके, बाकी तर आपण पूर्ण संख्या पाहिल्या, पूर्णांक संख्या पाहिल्या, नैसर्गिक संख्या पाहिल्या, मात्र ह्या संख्या आपण स्टडी केल्याच नव्हत्या, बरोबर आहे ना. मात्र ह्या संख्या या ठिकाणी आलेल्या आहेत. मग ह्या संख्येला नाव काय द्यायचं. मात्र हे 1सुद्धा रॅशनल नंबरमध्ये येते. कसं का, ह्याला सुद्धा 10/10 मध्ये लिहिता येईल किंवा 1/1 लिहिता येते. काहीच नाही, म्हणजे या प्रत्येकाच्या छेदामध्ये 1 लिहिताच येतो आपला, काय अडचण नाही. ओके, तर यांना नाव काय द्यायचं. किंवा इकडे जर आपण असं मायनसमध्ये जरी काढलं समजा, ओके, समजा 0, इकडं आपण -1 काढलं समजा, तर इकडे समजा -1,5 समजा 5च युनिट घेतला आपण, नंतर 2,5 -3,5 -4,5 आणि इकडं -5,5 म्हणजे काय याच्या ठिकाणी -1. ओके, हे आपल्याला पाहायला येते. जर मग असं होत असेल, मग या संख्येला नाव काय द्यायचं. ज्या छेद म्हणजे अंश आणि छेद यांच्या स्वरूपामध्ये ज्या संख्या लिहिता आल्या त्या संख्येला कोणतं नाव द्यायचं. तर त्याला नाव देणाऱ्या ठिकाणी आपण रॅशनल नंबर्स. काय नाव द्यायचं ठिकाणी, रॅशनल नंबर्स. ओके, रॅशनल नंबर्स.
परिमेय संख्या. डेफिनेशन पाहूया. ओके. इफ काय घरी धरू या ठिकाणी. इफ P and Q are any two integers, म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह इंटिजरमध्ये सगळेच येतात. शून्य येतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळेच येतात. इंटिजर्स. ओके. इंटिजर्स बट छेदातली संख्या तेवढी काय नसावी, शून्य नसावी. Q is equal to not 0, then two integers, they return in form P by Q, but Q is equal to not 0, then P by Q form are called rational numbers. ओके. तर याला काय म्हणायच्या ठिकाणी रॅशनल नंबर्स अशा ठिकाणी आपण म्हणू शकतो. काय जर कुठल्याही दोन संख्या घेतल्या आपण मायनसमधल्या आणि त्यांना जर आपण न्यूमिनेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये लिहिलं, त्याच्यापासून जी काही संख्या तयार होते तर त्याला काय म्हणायच्या ठिकाणी रॅशनल नंबर्स अशा ठिकाणी आपण त्याला एक्सप्रेस करू शकतो किंवा म्हणू शकतो. ओके. यालाच मराठीमध्ये जर लिहिलं, जर P आणि Q कोणत्याही दोन पूर्णांक संख्या असतील त्यांना P/Q या स्वरूपात लिहिता येत असेल परंतु Q बरोबर 0 नसावा, तर P/Q या स्वरूपाला काय म्हणायचं, परिमेय संख्या असे म्हणतात. काय म्हणतात ठिकाणी परिमेय संख्या असे म्हणतात. तर याच्यावरती पॉईंट घेऊया आपण एक दोन. द सेट ऑफ रॅशनल नंबर is denoted as capital Q. कशाने दाखवलं ठिकाणी कॅपिटल Q. कॅपिटल Qनं का दाखवतात तो, का दाखवतात, कारण याचं नाव आहे दुसरा जो क्वोशंट नंबर. काय नाव आहे ठिकाणी क्वोशंट नंबर म्हणतो आपण याला. QUTIENT क्वोशंट नंबर्स. कारण याला लिहितानाच आपण भागाकाराच्या स्वरूपात लिहिलो ना, बरोबर आहे ना. 5/5 4/5 म्हणजेच 4/5 3/5 म्हणजे ह्याला राईट इन फॉर्म क्वोशंट फॉर्म असंही म्हणता येते. म्हणून या ठिकाणी क्वोशंटचाच पहिला अक्षर काय या ठिकाणी Q आहे, म्हणून याला कशाने दाखवतात Qने दाखवतात. ओके. म्हणून द सेट ऑफ रॅशनल नंबर इज डिनोटेड ॲज कॅपिटल Q.
ओके. तर अशी माहिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे. एक्झाम्पल पाहूया आपण आता याचं. एक्झाम्पल 1/7 -5/8 -3/2, त्यानंतर 9/10, नंतर 11/13 -4/6 -12/17 4/19 वगैरे वगैरे. किती एक्झाम्पल ठिकाणी आपल्याला लिहित बसता येतात. म्हणजे ज्या संख्या P/Q या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. जर अशा जरी असतील किंवा हा शून्यसुद्धा रॅशनल नंबर आहे, कारण याच्या छतामध्ये काही नाही म्हणजे काय असतो या ठिकाणी 1 असतो आणि 1 कोणत्याही संख्येला भागलं त्या ठिकाणी काही फरक पडत नाही आहे. किंवा नुसता 5 आहे, हा सुद्धा रॅशनल नंबर आहे. कसं का, ह्याच्या छतामध्ये काही नाही म्हणजे ठिकाणी काय असतो 1 असतो. किंवा नुसता -6 आहे, हा सुद्धा काही ठिकाणी रॅशनल नंबर आहे. कसं का, ह्याच्या छतामध्ये काय नाही म्हणजे काय असतो ठिकाणी 1 असतो. तर असा कुठल्याही संख्या म्हणजे नॅचरल नंबरसुद्धा काही ठिकाणी रॅशनल नंबर्स आहेत. नंतर होल नंबरसुद्धा काही ठिकाणी रॅशनल नंबर्स आहेत. नंतर इंटिजरसुद्धा काही ठिकाणी. त्याच्या व्यतिरिक्त अजून जे काय पॉईंटमधल्या संख्या आहेत आपल्या 0.1 0.2 किंवा 2.2, तर ह्या सगळ्या संख्या काय असतात ठिकाणी रॅशनल नंबर्स असतात. तर अशा प्रकारचं आपण फक्त आज डेफिनेशन आणि पाठीमागची ओळख एवढ्या ह्या सगळ्या गोष्टी थोडक्यात करून पाहिल्यात. तर उद्याच्या तासिकामध्ये आपण याच्यावरती बेसिकली थोडक्यात ऑपरेशन याची रीडिंग या ठिकाणी आपण थोडक्यात पाहायला मी तुम्हाला आजच्या दिवस नंतर फोटो काढून पाठीमागच्या ठिकाणी इंटिजर्सवरती तुम्हाला ऑपरेशन ॲडिशन सबट्रॅक्शन टाकतो आज. उद्या मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन टाकतो होमवर्क म्हणून. ओके, तेवढं करायचं. ओके, धन्यवाद. आणि व्याख्या पाठ करा. व्याख्या 2-3 वेळेस लिहा आणि पाठ करून टाका.